मध्ये हा कार्यक्रम होतोय, त्यामध्ये ऐरोली, घणसोली, कोपरखर्णे, कोपरी, जुहूनगर, जुईनगर अशी अनेक नगरं आहेत आणि या नगरांचं वैशिष्ट्य आहे की या भूमीमध्ये हुंडा घेतला जात नाही। इथे विधवांची लग्न करण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे। याच पद्धतीनं लग्न लावण्याचा मान या भूमीमध्ये विधवा महिलांना आहे। इथली अर्थव्यवस्था आहे, मासळी मार्केटमधल्या कोळणी तुम्ही पाहिल्या असतील, किती अर्थव्यवस्था महिलांकडे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा आधुनिक जो विजय आहे की नवी मुंबई महापालिकेला मुलींचा सगळ्यात जास्त जन्मदर असलेल्याचा पुरस्कार मिळालेला आहे। याचा अर्थ आहे की नवी मुंबई ही मातृसत्ताक आहे आणि म्हणून या मातृसत्ताक परंपरेत भगवान बुद्धाची आई एकविरा, जिला महामाया म्हणतात, आणि त्यांची बहीण प्रजापिता यांनी स्त्री पुरुष समानतेचा विषय 2500 वर्षापूर्वी या भूमीमध्ये मांडला। तोच विचार इथे चालू आहे आणि आज जो कार्यक्रम सावित्रीमाईंचा इथे होतोय हा सुद्धा मातृसत्ताक विचार आहे। आणि म्हणून ज्या आजच्या या कार्यक्रमात मला आठवतं की छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही ही रॅली सुरू केली आणि त्या कार्यक्रमात ताई वगैरे सगळ्या चाललेल्या आहेत। आज म्हणजे या रस्त्यावरून चाललेल्या आहेत कोपरखर्ण्यापर्यंत। त्या सगळ्यांना महिलांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो। त्या महिलांसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा। याचं कारण सांगतो की सावित्रीमाई फुले यांनी जे परिवर्तन या देशामध्ये घडवलंय, स्त्रियांची गुलामगिरी मनुस्मृतीने सांगितली होती, त्या गुलामगिरीचं कारण संपवायचं असेल तर आम्ही सगळे ओबीसी गुलाम का झालो, या देशातले पुरुष गुलाम का झालो, तर आमची आई शिकलेली नव्हती। आणि म्हणून स्त्री शिक्षणाची सुरुवात पुरुषांपेक्षा वेगळी अगोदर झाली पाहिजे। अशा प्रकारचा हा क्रांतिकारी विचार देशाला देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचं जी उंची आहे ती खूप मोठी आहे। आणि म्हणून मी आमच्या गावात एक कार्यक्रम लावला होता, माझ्या चिंचोटी गावात, जन्मगावात। त्यामध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आदरणीय दत्ता पाटील होते आणि मी सावित्रीमाईंचा फोटो आमच्या कार्यक्रमात लावला होता। तर त्यांनी सांगितलं, अरे राजाराम, आमच्या सगळ्या शाळांमध्ये सरस्वतीचा फोटो असतो, पण तू तर सावित्रीमाईंचा लावलास। दादा बोलो, आम्हाला शिक्षण कोणी दिलं, सरस्वतीने दिलं की सावित्रीने दिलं? तर आम्हाला शिक्षण सावित्रीने दिलेलं आहे। यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा। आणि आगरी कोळी कराडी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी माळी समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड धन्यवाद देईन की आजचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये निर्णायक भूमिका आपण घेतलेली आहे। आज आपण तिथून चालत आलो, ही गोष्ट साधी गोष्ट नाही आहे। हे जे काम आहे हे खरं म्हणजे आगरी कोळी स्त्रियांनी, आमच्या तरुणांनी करायला पाहिजे होतं, पण ते माळी समाजाने केलं। त्याचं कारण सांगतो की या देशामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, म्हणून आम्ही पुरुष गुलाम झालो। या देशामध्ये राज्य करण्याचा, शस्त्र धरण्याचा अधिकार आम्हाला नव्हता, राजमाता जिजाऊंनी तो दिला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले। ही प्रेरणा स्त्रियांची होती। याच पद्धतीनं धनगर समाजामध्ये अशी एक स्त्री जन्माला आली की जिने हत्तीवर बसून भाला चालवला, स्त्रियांची पलटण उभी केली। अशा अहिल्याबाई होळकर यांनी एक आदर्श प्रशासन दिलं, अनेक आदर्श अशा विचारवंत स्त्री होत्या आणि या सगळ्या स्त्रियांनी दाखवलं की स्त्रिया कुठेच कमी नसतात आणि स्त्रिया कुठेच कमी नसतात म्हणून पुरुष विचारपीठावर बसतात। आणि म्हणून माळी समाजाला पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद की स्त्रिया इथे त्या कुठे गेल्या, सगळ्या महिला आपल्या, त्यांना बोलवा येते, खुर्च्या रिकाम्या ठेवू नका। कारण हा आदर्श फक्त माळी समाजाने दिलेला आहे। खरं म्हणजे असं ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांचं काम आहे की किती मोठं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु म्हटलेलं आहे। आमच्या समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी महात्मा फुल्यांना गुरु म्हटलं। जी नवी मुंबई लोकनेते दिबा पाटलांच्या नावाने ओळखली जाते, कारण 12.5% आंदोलन दिबा पाटलांनी केलं, त्या दिबा पाटलांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपलं गुरु म्हणलं। आगरी समाजाच्या हॉलला नाव हे स्वतःचं नाही दिलं दिबा पाटलांनी, त्यांनी सांगितलं
महात्मा ज्योतिबा फुले हॉल असं इथलं आग्र्यांचं आणि माळ्यांचं ऐक्य आहे. आणि याच पद्धतीने आदरणीय दत्ता पाटलांनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानलं. आणि मी सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये सावित्रीमाईंना जेवढ्या देवी देवता आहेत त्यांच्यापेक्षा मोठं मानतो. इथे बाजूलाच महालक्ष्मीचं मंदिर आहे. ही महालक्ष्मी म्हणजे कोण आहे? महालक्ष्मीचं मूळ जे शिल्प आहे, दोन बाजूला हत्ती असलेलं ते शिल्प हे भगवान बुद्धाच्या आईचं शिल्प आहे. आणि हा इतिहास आहे देश आपला. श्रीमंती कधी येते हो? ज्या घरातल्या स्त्रिया पुरुषांच्या समानतेनं काम करतात, त्यांना पुरुषांइतका समान अधिकार असतो, तेव्हा लक्ष्मी निर्माण होते. आणि लक्ष्मी आपल्या बहुजन समाजानेच निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये महालक्ष्मी आहे म्हणजे काय? तर मुंबईमध्ये स्त्रियांचा अधिकार आहे. आज आपण इथे पाहिलं असेल, वंदनाताईंनी सांगितलं की माझा एक व्हिडिओ कोपरखंडातच मी केला होता तलावाजवळ. जरांगे पाटलांनी जेव्हा सांगितलं की आम्ही मुंबई येऊन मुंबई घाण करू, आमची घाण स्वच्छ करायची तयारी ठेवा, ही काय बोलायची भाषा असते? नवी मुंबई किती स्वच्छ आहे आणि नवी मुंबई किती आदर्श आहे. पण त्याने जे शब्द वापरलं आणि त्या शब्दाच्या विरुद्ध कोपरखंडाच्या तलावाजवळ मी सांगितलं की मातृसत्ताक मुंबई आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल आमच्याकडून तर हुंडा न घेण्याची चांगली परंपरा शिकून घ्या. तुम्हाला शिकायचं असेल तर आमची सत्ता ही महिलांकडे आहे. मी आजच्या मेळाव्याचं कौतुक यासाठी करेन की एवढ्या जबरदस्त हे आपली रॅली झाली आणि महिला एवढ्या आनंदाने नाचल्या की इथल्या नवी मुंबईतल्या महिला किती बलवान आहेत, किती स्वतंत्र आहेत, त्यांचं स्वातंत्र्याचं ही आजची मिरवणूक होती. आणि म्हणून भाषणांना जेवढे महत्व आहे तेवढे महिला आनंदाने नाचल्या पाहिजेत. आणि म्हणून आमच्या सगळ्या हळदीला तुम्ही पाहिलं असेल, आगरी कोळ्यांच्या हळदीला महिला कुणालाही घाबरत नाहीत आणि महिलांकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही. आणि बाकीकडे तुम्ही पाहिलं, डोकीवरून पदर घ्या, बुरखामध्ये महिलांना ठेवा, काय संबंध आहे? आणि म्हणून आमची जी महिला आहे, मुंबईची महिला आहे, ही बंडखोर महिला आहे. ती रात्री 3 वाजता सुद्धा घरी येऊ शकते. ही ताकद नवी मुंबईची आहे. आणि म्हणून नवी मुंबईमध्ये मला जे अपेक्षित होतं, म्हणजे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं आंदोलन इथे मांडलं गेलं, मला आश्चर्य वाटतं की जे लोक लुटारू आहेत, ज्यांनी या देशाचं शोषण केलं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आणि त्यांच्यामुळे आरक्षण द्यायची वेळ आली, त्यांनीच आरक्षण मागितलं आणि त्यांना आरक्षण भारतीय संविधानाने नाकारलं होतं. तुम्ही जर मागासवर्गीयच नाही, तुम्हाला कोणी कमी लेखतच नाही, तुमचं शोषणच कोणी केलं नाही, तर तुम्हाला आरक्षण कसलं? आणि म्हणून ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा मांडलं की या देशात शोषण कोणाचं झालंय हो? स्त्री शूद्राती शूद्र यांचं पहिलं शोषण स्त्रियांचं झालंय. त्या स्त्रियांच्या आरक्षणाची चर्चा सुद्धा यात होत नाही. आणि त्या स्त्रियांच्या आरक्षणाची आणि शिक्षणाची चर्चा कोणी केलेली आहे? सावित्रीबाई फुलेंनी. आणि म्हणून आपलं मन आनंदाने भरून जावं. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये आधुनिक विद्येची देवता ही सावित्रीबाई फुलेच आहे. आणि म्हणून त्यांच्यामुळेच इथे श्रीमंत आणि सुखी होता येतं. मी ताईंना सगळ्यांना सांगेन की तुम्हाला आश्चर्य वाटेल की लक्ष्मी सावित्रीबाईंमुळे कशी येते हो? राजाराम पाटील तुम्ही म्हणता, मला सांगतो, नवी मुंबईमध्ये 12.5% ज्या जमिनी आहेत, आमच्या आगरी कोळ्यांना 12.5% अधिकार मिळाला. हा अधिकार कोणामुळे आणि कसा मिळाला? त्याची सुरुवात आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी सांगितलं की या देशाची गुलामगिरी आहे, भिकारडेपण आहे, हे घालवायचं असेल तर इथली स्त्री शिकली पाहिजे. असं कुठल्याही ब्राह्मणवाद्याला, कुठल्याही देवतेला का नाही वाटलं? तुम्ही देवीला मंदिरात बसवली, तिची पूजा केली, आरती केली, नवरात्र केलं, गरबा खेळले, पण तुम्हाला वाटलं नाही मुलगी शिकली पाहिजे? की एका महिलेला, हाडामासांच्या महिलेला वाटलं त्यांचं नाव सावित्रीबाई फुले. उद्या असं होऊ नये की सावित्रीबाईचं मंदिर बांधून तिची पण आरती तुम्ही करा. कारण सावित्रीबाईंना यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. शेणाचे गोळे अंगावर घ्यावे लागले. आज आपण सन्मानाने आलो, आपल्या अंगावर धुळा पण उडाला नाही, पण सावित्रीबाईंनी हा मोठा संघर्ष केला. या सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठाणे रायगड पट्ट्यासाठी एक कायदा बनवला. तो कायदा असा होता, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. आणि त्या बाबासाहेबांच्या बरोबर नारायण नागू पाटील होते. आणि मग नंतर आमचं सातबाराला नाव लागलं. तुम्ही महाराष्ट्रातून कुठून आला असाल, पण
आम्हाला जमिनीची मालकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने दिली आणि त्या डॉक्टर बाबासाहेबांनी गुरु मानलाय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना. या नंतरच्या काळात सिडको आली आणि सिडकोने आमच्या जमिनी घेतल्या, या शहरासाठी घेतल्या. आम्हाला त्याबद्दल दुःख नाही, कारण त्यामुळे भाऊ म्हणून तुम्ही सगळे आम्हाला मिळाले. परंतु याच्यामध्ये 12.5% आंदोलन ज्या दिबा पाटलांनी केलं त्यांनी सुद्धा गुरु कोणाला मानलंय? दिबा पाटील यांनी गुरु कोणाला मानलंय? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना. त्या 12.5%तून करोडो रुपये आले. तुम्हाला काही माहित आहे? अगदी मला महिलांच्या अंगावर नवी मुंबईत खूप सोनं आहे. या सोन्याचं मूळ पुन्हा कुठे जात आहे? सावित्रीबाई फुल्यांच्या शिक्षणाकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. म्हणून इथे महालक्ष्मी कशी आली? तर महालक्ष्मीचं मूळ हे सावित्रीबाई आहे. मला भीती याची वाटते की इथे आज सावित्रीबाई फुले जयंती होईल, आणखी उद्या कुठल्या तरी देवीला जाऊन तुम्ही नवस बोलाल. ते सावित्रीबाई काय ते नवसाला पावणारी नाही ना, त्या देवता नवसाला पावतात. नवस कोणालाही मिळत नाही. या देशातल्या 85% बहुजन समाजाकडे सत्ता संपत्ती आली, त्याचं कारण असतील सावित्रीबाई फुले. त्याच्यामुळे लोकनेते दिबा पाटलांनी आपल्या घरातल्या देवांचे फोटो काढले, सावित्रीबाईंचा फोटो लावला, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो लावला, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला, राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आणि वर 12.5% जे 5 हुतात्मे झाले. आमच्या लोकांवर गोळ्या इंग्रजांच्या काळात घातल्या गेल्या नाहीत. आमच्या लोकांवर गोळ्या वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी घातल्या. तुम्ही शेतकरी होतात, आम्ही शेतकरी होतात, जमिनी शासनाला पावता गोळ्या घालायची काय गरज होती? आणि म्हणून आज आपण या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. हा कार्यक्रम मनोरंजनाचा नाही, हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. आणि आगरी कोळी समाजाचा एक जबाबदार नेता म्हणून मी माळी समाजाला फार फार धन्यवाद देईन. त्याचं कारण आहे, कारण हे जे आजचं जे काम आहे ओबीसींच्या जागृतीचं काम, या महाराष्ट्रातले आदरणीय छगन भुजबळांसारख्या छगन भुजबळ साहेब ओबीसींचं नेतृत्व करतायत. ते जर नसते तर ओबीसींचा आवाजच बाहेर निघाला नसता. आपल्या लोकांची घरं जाळायला घेतली का? ओबीसींनी घाबरून इथून मागे जावं असाच प्रकार कोपरखैरण्यात पूर्वी घडलेला आहे. धमकवण्याचा प्रयत्न झाला आगरी कोळ्यांना. आणि अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व करून सांगितलं की कोण हात लावते बघा, तुम्हाला कसं आरक्षण मिळते? जे संविधानाने नाकारलंय, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलंय, त्याचा आदर सर्वच महाराष्ट्राने करायला पाहिजे होता. मग अशी दादागिरी का सुरू झाली? आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि पुन्हा आमचे हे जे आहेत फडणवीस, हे एकाच समाजाची बाजू घेतात का? आम्ही मतदान नाही केले? आम्ही माळी आगरी कोळी या महाराष्ट्रातले रहिवासी नाही का? या देशातल्या 50% स्त्रिया नाहीत का? तुम्हाला राज्यकर्ते बनवलं न्यायासाठी. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी जो न्याय केला, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, ती ओळख नवी मुंबईला करून द्यायला पाहिजे होती. मी आदराने उल्लेख करेन भुजबळ साहेबांचा आणि सांगेन की भुजबळ साहेबांचं एवढंच मोठं वक्तव्य, व्यक्तिमत्व आमचं गणेश नाईक साहेबांचं आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणाला विरोध करताना लाजायचं काही कारणच नाही, कारण तुमचं शोषणच कोणी केलं नाही. तुम्ही सगळीकडे प्रतिनिधी आहात. 150 आमदार महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आहेत. डझनवारी मुख्यमंत्री, डझनवारी गृहमंत्री, सगळं तुमचं आहे, सहकार क्षेत्र तुमचं आहे. आणि याच्यामध्ये न्याय करण्याची आज गरज होती. हा न्याय करणारी सभा नवी मुंबईत कधी लागेल याची मला काळजी होती. या विचारमंचावर काही नगरसेविका होत्या इथे, आता नाही, आल्या होत्या ना? या सगळ्या नगरसेविका आहेत आणि नवी मुंबईतले सगळे नगरसेवक, त्यांना मी सांगतो, जर सरसकट मराठा आरक्षण मिळालं आणि कुणबी दाखले घेऊन जर मराठा समाजाचे लोक या नवी मुंबईत आले तर ओबीसीची एकही नगरसेविका आणि नगरसेवक राहणार नाही, याची नोंद घ्या. आणि त्याला विरोध आम्ही यासाठी करतोय की तुम्ही मागासवर्गीय नाहीत, तुम्ही शोषित नाही, तुमचं शोषण कोणी केलेलं नाही. ज्यांचं शोषण केलं, ज्यांचं धन लुटलं गेलं, जमिनी लुटल्या गेल्या, त्याचा जिवंत पुरावा पाहिजे असेल तर आम्ही आगरी कोळ्यांचा इतिहास विचारा. आज इथला आगरी कोळी भूमिहीन झालाय. तिकडे कोयना प्रकल्पग्रस्तांना जमिनी गेल्यानंतर जमिनी बदल्यात जमिनी दिल्या. इथं काय आलंय? ते शेती संपली, मासेमारी संपली, मिठागरं संपली. आणि बंधूंनो, आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातले जे सगळे पाहुणे आहेत किंवा आयोजक आहेत, त्यात तुम्ही पण आहात. रामदास डोके साहेब आहेत, त्यांना मी धन्यवाद देईन की ही धीराची भूमिका तुम्ही घेतली. हा कार्यक्रम साधा नाही आहे, पोलिसांनी याची नोंद घेतलेली आहे.
हा गंमत जम्मत कार्यक्रम नाही. माळी समाजाने आज पहिली शिवराची भूमिका घेतली, निर्णायक भूमिका घेतली आहे, वीरांची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी न्याय केलेला आहे. शारदा डोके मॅडम आहेत, सूर्यकांत थोरात साहेब आहेत ऐरोलीचे, नंतर शिंदे देवश्री शिंदे आहेत, समता परिषद के नवी मुंबईचे अध्यक्ष किरण जोडगे आहेत. समता परिषद ही महाराष्ट्रात आज अत्यंत महत्वाची भूमिका घेते, पूर्ण भारतामध्ये भूमिका घेते आणि म्हणून इथल्या सगळ्या नगरसेवकांना आगरी कोळी कराडी ओबीसी सगळ्या जातीचे धनगर बिनगर सगळे नगरसेवक असतील, आजी माजी नगरसेवक असतील, राजकीय नेते असतील, त्यांना मी सांगतोय की मराठा आरक्षणाला आम्ही विरोध यासाठी करतोय कारण ते असंविधानिक आहे, संविधानाने नाकारलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा आदर म्हणून आम्ही त्यांना नकार देतोय. आणि ओबीसी आरक्षणाचा बचाव यासाठी करतोय की हे जे आरक्षण आहे आमच्या जाती किती संख्येने आहेत, 450 जाती आहेत, त्यांचं आरक्षण काय वाटायला येतंय आणि आरक्षणामुळे सगळ्यांना नोकऱ्या लागत नाहीत, ते प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून स्त्रियांचं जे प्रतिनिधित्व नाकारलं होतं ते सावित्रीबाईंनी दिलं. पहिलं आरक्षण स्त्रियांचं. जरांगे पाटील स्त्रियांच्या आरक्षणावर का नाही बोलत? मध्ये एक प्रसंग आला की अप्पर कास्ट उच्चवर्णीय नवरा असेल आणि बाई मागासवर्गीय असेल, माळी असेल, एससी असेल, एसटी असेल, तर तिच्या मुलाला तो जो दाखला आहे मागासवर्गीय मिळेल का? मिळालाच पाहिजे. आईचं जे जात आहे ती मिळाली पाहिजे. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही पुरुष सत्ताक आहात, तुम्ही बाईला अधिकारच देत नाही आणि म्हणून बाईला तो दाखला भेटला पाहिजे. बाईला दाखला भेटला तर आपोआप जो कोणी उच्चवर्णीय आहे त्याला कळेल की मागासवर्गीय महिलेशी लग्न केलं तर असा फायदा होतो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू काय हो? या देशातला जातीभेद संपावा आणि आंतरजातीय विवाह हा एक त्यातला मोठा प्रयोग आहे आणि म्हणून आंतरजातीय विवाह झालं तर समता येऊ शकते. आरक्षणाचा अंतिम हेतू जातीभेद नष्ट करून देशामध्ये समता प्रस्थापित करणं, विषमता नाही. त्यामुळे मराठा समाजाने राग मानायची गरज नाही. ज्याला तुम्ही आतापर्यंत नाकारलंय सगळं, का हो ओबीसीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही? का हो ओबीसीचा गृहमंत्री होऊ शकत नाही? काय कमी आहे आमच्या गणेश नाईक साहेबांमध्ये? काय कमी आहे आमच्या रामचंद्र ठाकूर साहेबांमध्ये? काय कमी आहे आमच्या प्रशांत ठाकूर साहेबांमध्ये? काय कमी आहे माझे विद्यार्थी संदीप नाईक यांच्यामध्ये? माझे विद्यार्थी इथे प्रताप महाडिक बसलेले आहेत, इथे मी शिक्षक होतो, पण त्यांना कधी आरक्षण कळलं नाही. आणि म्हणून आजची सभा आहे ही सावित्रीबाई फुलेंचा जरी कार्यक्रम असला तरी राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर त्याला अत्यंत महत्व आहे. एवढं महत्व आहे की नवी मुंबईमध्ये होतंय की नाही. आणि मी येताना सगळ्या नगरसेवकांशी बोललो, ते काय बोलतात, नाही आमच्याकडे मराठा बांधव खूप मोठ्या प्रमाणात राहतात, त्यांचं मतदान आम्हाला होणार नाही. अहो मराठा बांधवांनी आणि ब्राह्मणांनी तुम्हाला मतदान कधी केलं नाही आणि कधी करणार नाही, कारण त्यांना सत्तेची जाणीव तुमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही सगळे शूद्र आहात, ओबीसी आहात. त्यांना माहित आहे की माळी आगरी कोळी हा पालिकेत नकोच आहे आणि या पालिका अत्यंत श्रीमंत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि या ओबीसीच्या आहेत. दादा मला बोलले की 80% ओबीसी ते आहेत. मग 80% ओबीसी आहेत, मग ओबीसींचीच महानगरपालिका असली पाहिजे. आज इथली ठेकेदारी संपवते. माननीय मुख्यमंत्र्यांनी इथे काही अधिकारी नेमले आणि ते लूट करायला लागलेत. महानगरपालिकेची निवडणुकाच घेत नाहीत. का नाही निवडणुका घेत तुम्ही? तुम्हालाही लुटायची आहे महानगरपालिका. गणेश नाईक साहेबांनी स्टेटमेंट दिलं की दादागिरी आहे, लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये तुम्ही तुमच्या मर्जीचे अधिकारी नेमून काय करताय? आणि म्हणून प्रशासनामध्ये आमच्या लोकांनी गेलं पाहिजे. आम्ही कलेक्टर झालं पाहिजे, आम्ही IAS झालं पाहिजे, आम्ही IPS झालं पाहिजे. आमचे लोक तिथे गेले तर आमच्या लोकांशी न्याय करतील. आम्ही 85% आहोत. मला खरं म्हणजे खूप बोलायचं आहे. मी धन्यवाद देईन माळी समाजाच्या ही जी संत शिरोमणी सावता माळी मित्रमंडळ संघटना आहे, जे कोणाला जमत नव्हतं मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, ते घंटा बांधण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि आम्ही सांगितलेलं आहे जरांगे पाटील तुम्हाला इथे येऊन घाण करायची असेल तर घाण करू देणार नाही. हे शहर स्वच्छ आहे, मुंबई नवी मुंबई स्वच्छ आहे. हे मातृसत्ताक आहे, स्त्रियांना अधिकार देणारं शहर आहे आणि हे शहर सावित्रीबाई फुलेंचं आहे. आणि म्हणून अभिमानाने सांगेन या सगळ्या माझ्या भावांना की महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली हो? मांडवी कोळीवाड्यामध्ये आगरी कोळ्याने दिलेली पदवी आहे ती. आणि पुन्हा एकदा या मंडळाला मी धन्यवाद देईन आणि इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सांगेन की प्रत्येक गावात अशा सभा लावा, नाहीतर भारताचं संविधान संपून तुमच्यावर गुलामगिरी येईल. आणि ही गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुलेंनीच अगोदर सांगितली होती आणि आता गुलामगिरी दूर करण्याची ताकद माळी समाजात आहे. आणि म्हणून मला या भगिनींचं खरोखर धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी वंदना महाजन यांना बोलवलं.
अशा प्रकारच्या महिलांना बोलवून प्रबोधनाच्या सभा झाल्या पाहिजे. नाचणं, गाणं, मिरवणुक्या काढणं हे तर आपलं हात. आपण एकविरा आईची पालखी नाचवतो, साईबाबांची नाचवतो, पंढरपूरची नाचवतो. नाचणं आपल्याला नवीन नाही. पण आता या देशाला गुलामीतून बाहेर काढणारी सावित्रीमाई ही मातृसत्ताक परंपरेतली किती मोठी स्त्री आहे याची किंमत विचारायचं असेल तर तुमच्यामध्ये जे ग्रॅज्युएट महिला आहेत त्यांनी हात उंच करा, पदवीधर महिलांनी हात उंच करा. मी मगाशी गाडीतून आलो, दादांना काय नाव आहे तुमचं? नाव काय? टोपण R&D. R&D हे ब्रँडिंग नाव आहे. मी त्यांच्या जावयांच्या गाडीतून आलोय तर त्यांनी सांगितलं जावयांनी की त्यांची मुलगी डॉक्टर, बरोबर ना, डॉक्टर आहे, मुंबई महापालिकेमध्ये काम करते आणि ते स्वतः इंजिनियर आहेत. दादा कुठे आहेत? ते हे इंजिनियर आहेत. मी त्यांना प्रश्न केला की दादा तुमची मिसेस डॉक्टर आहे आणि तुम्ही इंजिनियर आहात, ओबीसी आरक्षणाचा तुम्हाला फायदा झाला का? तो ते निश्चित. मला खूप आनंद वाटला. ह्या आयोजकांच्या मनामध्ये सरळ आणि थेट विचार आहेत. ओबीसी आरक्षणाचा फायदा झाला असा प्रश्न तुम्ही आग्र्याला विचारा, कोळ्यांना विचारा. आम्हाला काय आरक्षण माहित नाही, आम्हाला काय आरक्षण संबंध, आम्हाला कुठं आरक्षण मिळालं? अरे हे जे जमिनी वगैरे भेटल्यात ना, हे आरक्षणाचं आहे. दिबा पाटलांनी ते दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आम्ही जमिनीमध्ये, दुसऱ्यांच्या जमिनीमध्ये काम करायचो, आम्ही गुलाम होतो आणि मी गुलामीतून बाहेर काढण्याचं काम महात्मा फुल्यांच्या विचाराने केलं. आणि आजच्या घडीला ज्या कोणी स्त्रिया शिकलेल्या आहेत, तुम्ही देवाच्या कृपेने आम्ही शिकलो असं कधी बोलू नका. काय बोलायचं? सावित्रीमाईंच्या कृपेने. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. ओबीसी आमच्या आगरी कोळ्यांना अजून समजत नाही की शिक्षण कोणी दिलं? सावित्रीमाईंनी दिलं. आरक्षण कोणी दिलं? महात्मा फुले बाबासाहेबांनी दिलं. पण आज नगरसेवक असलेला तुम्हाला सांगतो, जर या आरक्षणाच्या विरोधात आपण कोर्टात गेलो नाही, सरसकट कुणबी दाखले आम्ही थांबवले नाहीत, मी नंतर कार्यक्रमानंतर सांगणार आहे तो सगळा प्रकार. आज भुजबळ साहेबांनी मला स्वतः बोलून घेतलं आणि सांगितलं, त्यांनी व्हिडिओ बघितला फक्त मोबाईल मधला, पाटील साहेब तुम्हाला लढायचं आहे या ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी. मी माझी आमदारकी फेकून द्यायला तयार आहे, मी माझं मंत्रिमंडळातलं मंत्रीपद फेकून द्यायला तयार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी या वयामध्ये मरायला तयार आहे. कोणासाठी? ओबीसीसाठी. ही जी तडप आहे माळी समाजाची त्याचं मी भरभरून कौतुक करेन आणि अभिमानाने सांगेन की या ओबीसीच्या आंदोलनात आपला पाठिंबा, आपलं नेतृत्व महत्वाचं आहे. प्रत्येक गावात तुम्ही मेळावा लावा आणि फक्त 15 दिवस अगोदर जाहिरात करा. आगरी, कोळी, कराडी सगळा इथला ओबीसी धनगर सगळा आहे तो प्रत्येक सभेला मोठ्या प्रमाणात येईल. हा कार्यक्रम आजचा कार्यक्रम आहे. नांदेडच्या सभेला मी गेलो नाही कारण त्या दादांना मी सांगितलं होतं आज येणार आणि म्हणून मी सांगितलं, चौधरी दादा आहेत ते सारखे फोन करतात, त्यांना सांगितलं हा कार्यक्रमाला येणार. हा कार्यक्रम सुरुवातीपासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातल्यापासून तिकडे हलगी वाचली, आम्ही नाचलो, मला खूप आनंद होत होता. कारण काय आहे, शक्ती प्रदर्शन आहे माळी समाजाच्या महिलांचं. आम्ही कोणालाही घाबरत नाही, जरांगे येऊ द्या तर फरांगे येऊ दे. आम्ही कोण आहोत? आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत. तुम्ही सांगा ना तुमच्या कुठे लेखी आहेत, तुम्ही कोणाचे लेखी आहात ते? अहो तिथे सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, तुमचे बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लागले होते, ते जरांगे पाटलांनी सगळे काढायला लावले. काय प्रकार आहे? कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेतच, पण छत्रपती शिवाजी महाराज तरी कोण हो? ते रयतेचे राजे होते. त्यांनी मायाला, कोळ्याला, धनगराला, वंजाराला सगळ्यांना नेतृत्व दिलंय, एकटा मराठा समाज नाही. आणि म्हणून अभिमाने सांगतोय, कोळी टोपी का घालतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं नेतृत्व आम्ही केलेलं आहे. इंग्रजांचा आरमार आम्ही बुडवलाय. काल होळकर तिथे जे किल्ला आहे वापगावचा, त्या किल्ल्यात आम्ही गेलो होतो. जे होळकर राजे आहेत त्यांनी 18 वेळा इंग्रजांना हरवलं होतं. पण शाळेच्या यशवंतराव होळकर ज्यांचं पुस्तकात नाव नाही आलं का, धनगरांचा राजा आहे, शूद्रांचा राजा आहे, त्यांचं नाव नाही आलं. भीमा कोरेगावला 500 महार सैन्यानं 28,000 पेशवे आणि क्षत्रिय सैन्याचा पराभव केला, त्यांचं पुस्तकात नाव नाही. ओबीसींचा पराक्रम हे कायम लाथाडत आले, स्त्रियांचा अधिकार लाथाडत आले, स्त्रियांचा जो गौरव आहे ते नाकारत आले आणि म्हणून देशाचा अनेक वेळा पराभव झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आता आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि निश्चितपणे या नवी मुंबईमध्ये हा अभिमानास्पद कार्यक्रम
मी माझ्या भाषणाने संपवणार आहे, पण त्या अगोदर सांगेन की या सगळ्या नवी मुंबईतल्या ओबीसीना समता परिषदेनेच आता संघटित करावं, कारण आमच्या लोकांना समता अजून समजलेली नाही. समता म्हणजे स्त्री पुरुष समानता, समता म्हणजे सर्व जाती समान आहे. एक मराठा आणि लाख मराठा, एक आगरी एक माळी म्हणजे कोण हो? आम्ही तर कोट्यावधी आहोत. देशाची 85% लोकसंख्या ओबीसीची आहे. मग गर्व कसला करताय? कुठल्या जातीने गर्व करू नये? छोट्यातली छोटी जात, छोट्यातली छोटी स्त्री, छोट्यातला पुरुष, लहान मुलगा सुद्धा इथं पवित्र आहे आणि पराक्रमी आहे. आणि म्हणून मगाच दिवस सुरुवातीपासून बिचारे हे सावित्रीमाई फुले आणि आमचे महात्मा ज्योतिबा फुले ते बसलेले आहेत. त्यांची काय अवस्था झाली असेल, पण ते बसलेत. त्यांच्या अंगामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले आले. कोणाची मुलं आहे ती? कोणाची मुलं? यांच्या आईवडील कोण आहेत? उभारा लाजू नका. कोणाची मुलं आहे ती? जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. कारण आता फक्त फोटोतले महात्मा फुले दाखवून चालणार नाहीत, असे दिसले पाहिजे. आणि म्हणून या नवी मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले त्यांचा मध्यवर्ती ठिकाणी 2 पुतळे महत्वाचे लागले पाहिजेत. जे कोणी राजकीय नेते आहेत त्यांना माझी विनंती आहे, महापालिकेला मागणी करा आणि सांगा की या देशाला गुलामीतून बाहेर काढणारे हे 2 महापुरुष, एक महापुरुष आणि एक स्त्री आहे. आणि म्हणून आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की इथला ओबीसी झोपलेला नाही. ही मुंबई घाण करायला कोणी जरांगे येत असेल तर इथे शिक, इथे ये. आमच्या महिलांकडून घरच नाही तर रस्ता सुद्धा आम्ही स्वच्छ ठेवलेला आहे, मैदान आम्ही स्वच्छ ठेवले आहेत की तुम्हाला घाण करण्यासाठी नाही. शिकायचं असेल तर आमच्याकडून आरक्षण काय आहे, ओबीसी आरक्षण काय, महिलांचा अधिकार काय, सावित्रीमाई कोण आहे हे शिकून घे. आणि एक फोटो सावित्रीमाईंचा जरांगे पाटलांना आपण भेट देऊ आल्यानंतर हे शिकून घ्या. एका स्त्रीने तुम्हाला अधिकार दिला हे शिकून घ्या आणि त्या माळी समाजाला पण वंदन करा आल्या मुंबईच्या दारावर. ही माझी विनंती आहे. मी अधिक काही बोललो असेल तर माफ करा, पण हे बोलणं गरजेचं होतं. नवी मुंबईतल्या सगळ्या नगरसेवकांना, माझ्या समाजाच्या, आगरी समाजाच्या, कोळी समाजाच्या, कराडी समाजाच्या, त्यांना जागा करण्यासाठी स्पष्ट भूमिका घेण्याची गरज होती, ती मी घेतली. आणि मी या विचार मंचाला लाख धन्यवाद देईन. कायद्याची लढाई लढायची आहे. यामध्ये अत्यंत श्रीमंत आणि पराक्रमी लोक बसलेत. माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती खूप पराक्रमी आहे. येथे एसीपी साहेब बसलेले आहेत, कायद्याचे अभ्यासक आहे. यांना विनंती आहे या आंदोलनाचं नेतृत्व नवी मुंबईचं समता परिषदेने करावं विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी